ही एक सॅम्पल फाईल घेतली मी. AutoCAD, ZWCAD, BricksCAD, ProjeCAD, G-Star, IntelliCADला नाही, त्यांच्याकडे कंपाइलर नाही आले आणखीन म्हणून. हो, हे आता एक्झाम्पल एक छोटा प्लॅन घेतलाय मी. सगळ्यात आधी आपण कॉलम लोड करायचो. AX आणि BX हे दोन सिक्वेन्समध्ये सॉफ्टवेअर लोड करायचं. पहिले AXला क्लिक करणार आपण, तर इथं तुम्हाला खाली लोडेड म्हणून मेसेज येईल, म्हणजे सॉफ्टवेअर आपलं लोड झालं आहे. सेकंड पण लोड करणार आपण. आता जसे आपल्याला कॉलम प्लेसिंग करायची, कॉलम प्लेसिंग, इथे कॉलम आपले 918चे डिफॉल्ट कॉलम आहेत. याचा शॉर्टकट आहे C1 कॉलम प्लेस करण्यासाठी. जर कॉलमची डिफॉल्ट साईज जी आपण 918 घेतली ती जर चेंज करायची असेल तर आपण सेकंड नंबर कमांड यूज करणार. त्यामुळे तुम्हाला तो विचारेल की कॉलमची X, Y आणि Y साईडची काय ठेवायची आपल्याला. ठीक आहे. आता जसे 918चा मी हा कॉलम घेतला, त्यानं विचारलं पिक फिक्स पॉईंट कॉलम, म्हणजे का जो कॉलम आपला रिडक्शन नसणार आहे. हा पॉईंट आपला रिडक्शन नाही ना, तर आपण हा पॉईंट पिक करणार. उभा असेल तर उभा ठेवणार, आडवा असेल तर आडवा ठेवणार. आता हा पॉईंट याच्यासोबत फिक्स आहे, कारण एका लाईनमध्ये ना ज्यावेळेस आपण बीम टाकणार तर हा ऑफसेट इकडनं इकडं पडणार ना, म्हणून हा पॉईंट. जी जी ओके. आपल्याला कॉपी करायचं तर कॉपी पण करू शकतो ऑब्जेक्ट, म्हणजे कॉलम आपला. मिरर करायचं तर मिरर पण मारू शकतो. त्या केसमध्ये आपला या पॉईंट बघा, इथं लेफ्ट साईडला पॉईंट आला, याचा राईट साईडला आला, मिरर आले मारल्यामुळे इकडे गेला. याचा फिक्स पॉईंट म्हणजे आपल्याला कॉलम क्लिक केल्यानंतर लक्षात पण येतं की आपला पॉईंट फिक्स बरोबर आहे की नाही. म्हणजे ज्या केस सोबत हा कॉलम आपला पॉईंट जर हा असा असता ह्या बाजूनी नाही का, तर ज्यावेळेस आपला कॉलम आपण ॲज पर डिझाईन चेंज करणार ना, तर कॉलम हा बाहेरच्या बाजूला एक्सटेंड झाला असता, म्हणून आपण तो कॉलम प्रॉपर टाकला. म्हणजे याच्यात मेन तोच पार्ट आहे. कॉलम प्लेसिंगबद्दल क्लिअर झालं, कॉलम कसं टाकायचे वगैरे. आता नंबरिंग, कॉलममध्ये गेलो, नंबरिंगमध्ये ॲटो कॉलम नंबरिंग. कॉलम ID देणार, स्टार्ट नंबर देणार आणि टेक्स्ट टाईप देणार. जर तुम्ही प्लॅन खालून वरती सिलेक्ट केला तर कॉलम नंबर तुमची जी आहेत खालून वरती येईल, आणि जर तुम्ही वरून खाली सिलेक्ट करताय, सेम कमांड घेतली, ॲटो कॉलम नंबर, ID दिला, स्टार्ट नंबर, टेक्स्ट हाईट कमी जास्त करायची असेल तर परत आपण करू शकतो. आणि प्लॅन वरून खाली जर सिलेक्ट केला तर आपल्याला अंडू वगैरे करायची गरज नाही, जुना डिलीट करायची गरज नाही, तो स्वतःच रिअपडेट करून घेईल स्वतःला. आलं 1 2 3 4 सगळं सिक्वेन्समध्ये आपली नंबरिंग आली. आता हे जे कॉलम आहेत हे सगळे डिफॉल्ट आत्ता 918चे टाकलेत आपण, बरोबर. आता आपल्याला तुमची डिझाईननुसार चेंज करायचे आहेत, तर आपण काय करणार, कॉलम शेड्यूल, इथं डमी शेड्यूल, शॉर्टकट कमांड CSE कॉलम शेड्यूल, याला क्लिक केलं, ID दिला, प्लॅन सिलेक्ट केला, एंटर केला आणि बाहेर पिक केलं. तुम्हाला इथं CADमध्ये एक शेड्यूल आलं डमी, आणि त्याचीच तुम्हाला एक्सेल फाईल पण जनरेट झाली C ड्राईव्हमध्ये टेम्प फोल्डरमध्ये. या फाईलमध्ये आपण जे काही चेंज करणार आहेत कॉलम नावाच्या, ते सगळं प्लॅनमध्ये आपलं अपडेट होऊन जाणार आहे. हे आता ही सोबत आपले फुटिंग, कॉलम नंबर 1 ची फुटिंगची साईज 1800 आहे. स्मॉल डी कॅपिटल डी आपण सेम ठेवला तर बॉक्स फुटिंग होऊन जाईल तिथं. कॉलमची साईज आपण सोबत ही 600 केली, स्टील इथं चेंज केलं, बरोबर. सोबत आपला सेम फुटिंग असेल. आता हे 2-3 ठिकाणी आपण चेंज करू. कॉपी, सोबत 1 5 आणि 10 मी सेम ठेवलं, आणि 9 नंबरचं जे आहे कॉलमची साईज 530 करतो. ठीक आहे. आणि स्टील 12-12 करतो 9 नंबरला. बाकी 1 5 10ला 230 600चं आपलं शेड्यूल आहे. याला सेव्ह केलं या फाईलला, आणि CADमध्ये गेलो आपण. कॉलम शेड्यूल अपडेट फ्रॉम एक्सेल, याला क्लिक केलं, टेक्स्ट हाईड दिली आणि आपला प्लॅन सिलेक्ट करून बाहेर पिक केलं. तर जे काही चेंज झालं ते आपल्याला प्लॅनमध्ये पण अपडेट झालं, आणि तर नवीन शेड्यूल पण जनरेट झालं. बघा इथं 530 केलं होतं आपण आत्ता एका ठिकाणी, आणि हे 600 600 600. हे आता प्लॅनमध्ये सुद्धा ते स्केलला आलं आहे. कॉलम नंबर 1, कॉलम नंबर 5 आणि 10, 9 नंबरला आपण 530 केला होता. हां, आपण स्टार्टिंगला तुम्हाला विचारलं पॉईंट कुठं पिक करायचं आपल्याला. इथं स्टार्टिंगला इथं क्लिक केलं होतं आपण,
मग त्याने त्या डायरेक्शनला वाढवलं. हो 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 बरोबर. आणि एक्सेलमध्ये आपण जी साईज टाकली होती फुटिंगची, डिस्प्ले फुटिंग, तर त्याची तो फुटिंग तुम्हाला डिस्प्ले करून देईल, विथ ग्रुपिंग करून देईल. बघा कॉलम नंबर 1, 5 आणि 10 आपण सेम ठेवली होती ना, स्मॉल डी आणि कॅपिटल डी, म्हणून त्यांनी ग्रुपिंग केलं कलर वाईज. याचीच लिंक डिटेलिंग जरी करायची असेल आपल्याला तर डिटेलिंग, कॉलम लिंक्स, प्लॅन सिलेक्ट केला आपण आणि बाहेर पिक केलं. अरे 3 ग्रुप झाले आपले. बघा 9 नंबरची साईज आपली 12-12 केली होती आपण, आणि कॉलमची साईज 530 केली होती, आणि 1, 5, 10 ची साईज बघा इथं आपण 230 600 केली ती, 12-12 + 2 10. त्यांनी ग्रुपिंग पण करून दिलं त्याच्यात. आणि आणखीन एक फाईल जनरेट होते, एक्सेल फाईल आपल्याला इथं कॉलम 1 नावाने. याच्यात अबाव प्लेंथ, फर्स्ट फ्लोअर, सेकंड, थर्ड फ्लोअर, इथं जर तुमचे बाकीचे फ्लोअर नसतील तर तुम्ही डॅश करा. तर याची लिंक डिटेल जर करायचं, हे पण एडिट करायचे एक्सेल आपल्या रिक्वायरमेंटनुसार. आणि कॉलम डिटेलिंग इथं बघा, कॉलम लिंक्स ऑल फ्लोअर, याला क्लिक करणार आणि बाहेर पिक केलं आपण तर पूर्ण टेबलमध्ये तुम्हाला त्याचे लिंक डिटेलिंग भेटून जाणार. जेवढे फ्लोअर टाकले, जेवढे नंबर्स ऑफ कॉलम असेल तेवढे सगळं तर त्याच्यात तुम्हाला बनवून देणार. क्लिअर. आता फुटिंग, हो बरोबर बरोबर. इथं एक्सेलमध्ये दिलं होतं ना आपण कॉलम 1 आहे बघा, इथं 7 to 8, हे बघा इथं 7 to 8 पर्यंत गेला तो. तुम्ही जर डॅश टाकलं ना तर हे बाकीचा डाटा येणार नाही तो. आणि फुटिंगचे सेक्शन जरी असतील आपले, डिटेलिंग मध्ये गेलो आपण, इथं फुटिंग सेक्शन्स, प्लॅन सिलेक्ट केला, PCC ऑफसेट दिला आणि बाहेर पिक केला. आलं. हे बघा 1, 5, 10 बाकीचा ग्रुपिंग 9 नंबर बाहेर पडला त्याच्यातून. आपण कॅडमध्ये फक्त कॉलम प्लेसिंगच केली होती. त्यानंतर ॲटो कॉलम नंबरिंग, तुमचं कॉलम साईज ॲज पर डिझाईन, तुमचे कॉलम साईज पण अपडेट झाले, फाउंडेशन प्लॅन पण रेडी झाला, शेड्यूल अपडेटेड भेटलं, फुटिंगचे सेक्शन्स भेटले आणि लिंक डिटेलिंग सुद्धा भेटली आपल्याला. सगळे ॲटो होऊन जाणार बरोबर. डिझाईन फक्त तुम्हाला करायची आणि एक्सेलमध्ये फक्त अपडेट करायचं. जे आपण ड्रॉसमनला आत्ता भरवायला देतो शेड्यूल वगैरे, त्याने एक्सेलमध्ये भरलं की बाकीचे ड्रॉइंग आपलं काम होऊन जाणार. हा बरोबर. कुठलाही आता तुम्ही हा एक प्लॅन केला, एका याच्यावरच झालं ना सगळं आपलं. हाच तुम्ही एक कॉलम पोझिशनचा ड्रॉइंग म्हणजे याचा झाला कॉपी, हाच फायनल झाला ना. आता ज्यावेळेस आपल्याला क्लायंटला पाठवणार असेल तर त्यावेळेस आपण काय करणार, फुटिंग डिलीट करून देणार फक्त, आणि याच्यावरच ती फुटिंगची परत कमांड जरी दिली आपली, डिस्प्ले फुटिंग म्हणलं आपण, परत येऊन जाणार फुटिंग. म्हणजे परत परत प्लॅन करायची गरज नाही आपल्याला. बरोबर. काहीच करायची गरज नाही, काहीच करायची गरज नाही. याच्यामध्ये तुम्हाला कॉलमची साईज नको असेल ना तर एक NBX नावाची एक पण कमांड, NBX, तो काय करेन, बॉक्स आणि खालचं डिलीट करून टाकन. आणि खाली बॉक्स पाहिजे का सर्कल, सर्कल असेल तर C करा. बॉक्स म्हटलं तर बॉक्स येऊन जाईल. आता त्या साईजनुसार त्याने थोडंसं लांब पडलं, लेअर आयसोलेट करून आपण त्याला फक्त मूव्ह करून घेणार. म्हणजे याला लेअर आयसोलेट ML नावाची एक कमांड आहे, ती वापरली, सिलेक्ट केलं आणि जेवढं पाहिजे तेवढं आपण असं ठेवून दिलं. 161 नी लेअर ऑन केली, मूव्ह प्रिव्हियस झाले. याच्यावर फ्रेमिंग, आता बीम सेम बीमचं आहे, जसं कॉलम प्लेस केलं फक्त बीमच फ्रेमिंग करायची आपल्याला. बीम फ्रेमिंग, इथं इन्फॉर्मेशन द्यायची आपल्याला, PB, GB, TB कुठल्या फ्लोअरचा आपण करत आहोत, टेक्स्ट हाईट किती, बीमची विड्थ किती आणि डेप्थ किती आहे.
इथं बघा ऑफसेटमध्ये नाही का बीम ऑफसेट राईट डाऊन 1 2 3 दिसतं तुम्हाला याच्यामध्येच बघा, कारण हे व्हिडिओ आपण स्क्रीनवर आहे ना छोटं दिसत असेल. हे बघा याला ओके केलं. बीम ऑफसेट इथं पण तुम्हाला एक एक्झाम्पल होऊन दिलेलं आहे. 1 नंबर जर कमांड वापरली ना ऑफसेट खालच्या बाजूला येणार आहे. 1 नंबर वापरली ऑफसेट आतल्या बाजूला येणार आहे. इथं जर 1 नंबर वापरली तर ऑफसेट बाहेरच्याच बाजूला येणार ना, आतला जसं येतं. म्हणून इथं 3 एंटर करायचं आहे. इथं जसं 3 एंटर केलं ना आपण तर ऑफसेट तो तुम्हाला आतल्या बाजूने देईल असं. आता इथं 3 नंबर नाही चालणार, इथं 1 एंटर करावं लागणार आपलं. 1 एंटर. तर जेवढे पण आपले 1 नंबर नावाने फ्रेमिंग असतील ना ते अशा प्रकारे आपण सगळे फ्रेमिंग करून घेणार, कारण नंबरिंग तो ॲटो करून देणारच आहे ना आपल्याला. क्लिअर. तर इथं मी ऑलरेडी एक प्लॅन सॅम्पल बनवून ठेवला आहे. आता त्याला नंबरिंग करूयात. बीम नंबरिंग, ॲटो बीम नंबरिंग, ID दिला, स्टार्ट नंबर, टेक्स्ट टाईट आणि प्लॅन खालून सिलेक्ट केला. खालून नंबरिंग येईल बघा 1 2 3 4 5 6 7 असे. आणि आता सेम वरतून पाहिजे असेल आपण तर वरतून सिलेक्ट केलं की तो त्यालाच अपडेट करून येईल. आणि याच्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण कॉलम शेड्यूल किंवा आता बीमचं शेड्यूल जरी केलं ना तर जे प्लॅनमध्ये जो डाटा आहे ना आपल्याला तोच डाटा आपल्याला एक्सेलमध्ये भेटतो आणि कॅडमध्ये ड्रॉइंग शेड्यूल जनरेट होऊन जातं. म्हणजे आपण जे क्रॉस चेक करतो ना हायलायटर वगैरे घेऊन ते करायची गरज नाही आपल्याला की तो प्लॅनमध्ये नंबर आला आहे, तो शेड्यूलमध्ये आला आहे की नाही. मग याच्यात तुम्ही जे काय भरणार आहे ते येऊन जाईल. यात काय येईल बीम नंबर, बीमची वेट, बीम डेप्थ, बॉटम स्टील, बॉटम एक्स्ट्रा, टॉप स्टील, टॉप एक्स्ट्रा लेफ्ट, टॉप एक्स्ट्रा राईट आणि स्टिरअप स्पेसिंग. एवढं सगळं आपण याच्यात ऑलरेडी बनवून दिलेलं आहे. त्याच्यात जी पण साईज तुम्ही भरणार ते प्लॅनमध्ये अपडेट होऊन जाणार. ओके. हो यस. हां बीम नंबर 30 आणि 34. हां 24 कुठे गेला हा वाला. हां यस. हां देऊ शकतो ना. याच्यामध्ये बीम नंबरिंगमध्ये गेलो इथं बघा SBN 2, SBN 3, SBN 4 हे वेगवेगळे नंबरिंगचे फॉर्मॅट आहे बघा. सेम नंबरिंग. ID दिला आपण B30 नंबर होता, इथं 30 एंटर केला, टेक्स्ट टाईट दिली. हे बघा हे तुम्ही दोन्ही ऑब्जेक्ट सिलेक्ट केले झाले 30. आता पुढचे नंबर असतील 31 31 31 31. आणि याच्यामध्ये आणखीन तुम्हाला एक मिनिट मला ट्रेनिंगवाली फाईल दाखवतो, त्यात तुम्हाला आयडिया होऊन जाईल की कॉलमचे साईजेस जे आहेत ना ते डिस्प्ले करण्यासाठी हे बीम फ्रेमिंगचं झालं. हे नंबरिंगचे फॉर्मॅट तुम्हाला जे आता SBN कमांड वापरले आपण सेम साठी. डिस्प्ले बीम साइजेस हे प्लॅनच्या खाली आपण साइजेस टाकतो ना, तर ही कमांड जर वापरली UPD तर त्याच्या खाली तुम्हाला साइजेस अशा प्रकारे येईल, म्हणजे ड्रॉइंग क्लिअर दिसतील. आणि UPD 1 केलं तर हे साइजेस तुम्हाला वरती देईल. UPD 2 वापरलं तर खाली येईल. बघा ही कमांड दिलेली, म्हणजे प्रत्येक बीमचे साइजेस तुम्हाला इथंच पाहायला भेटेल. हे बघा आता UPD कमांड दिली, UPD किंवा UPD 2 आणि प्लॅन सिलेक्ट केला, एंटर 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 आला, सगळ्या साइजेस तुम्हाला इथं भेटल्या. आणि आणखीन याच्यामध्ये जसं आपण कॉलमचं केलं होतं ना बीममध्ये, शेड्यूलमध्ये आलो आपण. ग्रुपिंग पण याच्यात होतं नाही का. हे बघ बीम शेड्यूल ग्रुपिंग, म्हणजे सेम साईज स्टील वगैरे सगळं असेल तर तुम्हाला बीमचं ग्रुपिंग सुद्धा करून देईल. याला फक्त स्ट्रेच करायचं जास्त आहे, एका लाईनमध्ये जास्त आलेत ना आपले, मग हे 2 तुकड्यामध्ये करून कॉपी करून शॉर्ट करून घेऊ शकतो. सेम आलेत. तसंच कॉलमचं पण होतं आपलं. कॉलममध्ये गेलो, शेड्यूलमध्ये गेलो, इथं कॉलम ग्रुपिंग, प्लॅन सिलेक्ट केला आपण. आणि बघा याच्या आधी 1 ते 11 पर्यंत कॉलम होते आपले, बरोबर. आता आपल्या 3 याच्यातच ग्रुप होऊन जाईल, कारण 1 5 10 केलं ना आपण आधी स्टार्टिंगला.
हे साईजेस पण आल्या. आणि याचे सेक्शन जरी काढायचे असतील आपल्याला बीमचे, तर इथून फक्त एक लाईन नॉर्मल आपण जी यूज करतोय सिंगल तेवढी यूज केली. बीममध्ये गेलो, सेक्शनमध्ये गेलो, इथं सेक्शनची कमांड, या सेक्शन लाईन सिलेक्ट केली. इथं एक टेबल दिलं आहे आपण, टेक्स्ट हाईट किती ठेवायची सेक्शनमध्ये, कवर किती ठेवायचं, हे सगळं एडिटेबल व्हॅल्यूज आहेत. तुम्ही जे आपण चेंज करणार तसे सेक्शन्स जनरेट होऊन जातील. 200च्या वरती तुम्हाला सेक्शनचे फॉर्मॅट पाहायला भेटतील याच्यात. तसं स्लॅबचं पण आहे. स्लॅबमध्ये गेलो आपण, नंबरिंगमध्ये गेलो आपण, स्लॅब नंबरिंग, आय डी दिला, टेक्स्ट हाईट दिलं आणि आत क्लिक केलं. 1 वे 2 वे सुद्धा तो मार्क करून घेईल. तो काहीतरी 1 पॉईंट आपलं 0.5 का ते नाही का आपला जो रेशिओ रेग्युलर. हो हो, सगळं मार्क झाल्यानंतर तुम्हाला जर त्याची बीमची सेंटर लाईन पाहिजे असेल डिझाईनसाठी, स्टॅड, टॅप, प्लॅन, विन काय कुठल्याही, ठीक आहे. याला परत एकदा रिलोड करू, कारण आपण बरंच काम केलं, एरर नको यायला म्हणून. बीममध्ये आलो, सेंटर लाईन इथे बघा, सेंटर लाईन, ई टॅप, प्लॅन, विन, स्टॅड, बोर्ड सगळ्या प्रकारे इथे दिले आहेत, शिरवाल वगैरे. याला क्लिक केलं आपण आणि कॉलमची हाईट दिली आणि प्लॅन सिलेक्ट केला आपण. कॉलमची हाईट दिली आपण फक्त त्याला आणि प्लॅन सिलेक्ट केला. ओके, याच्यात काय केलं आपण, कॉलम बीममध्ये गेलो, सेंटर लाईन, ई टॅपसाठी काम घेतली आपण. कॉलमची हाईट म्हणजे हे जे कॉलम आहेत ना त्याची हाईट, फ्लोअर नाही त्या फ्लोअर, आपण एकच फ्लोअर सिलेक्ट केला ना आत्ता आपण. हां 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 हां, मग तुम्हाला तो तसा मॉडेल प्लॅन बनवून देईन डायरेक्ट. बरोबर. आणि याच्यामध्ये जर तुमचे मल्टिपल फ्लोअर्स असतील, म्हणजे आपण असेच आज जशी आत्ताही काढली किंवा मॅन्युअली तुम्ही काढली असतील अशी सेंटर लाईन, बीममध्ये गेलो आपण, सेंटर लाईनमध्ये एक्सपोर्ट म्हणून बघा, बीम सेंटर लाईन एक्सपोर्ट, याला क्लिक केलं, ओके केलं. कॉलमची हाईट परत दिली आपण, फिक्स पॉईंट दिला आपण, प्लॅन सिलेक्ट केला, एंटर. सेकंड पॉईंट प्लॅन सिलेक्ट, थर्ड पॉईंट प्लॅन सिलेक्ट, एंटर. सगळं झालं की एंटर देणार आपण फक्त, तर तुम्हाला त्याचा तो 3D मॉडेल प्लॅन बनवून देईल. हे बघा, आउटपुट फाईल ही 3:25. आत्ता आपले 3:25 झालेत. हे बघा, क्लिअर. आणि त्याच्यामध्ये तुम्ही स्लॅब डिटेलिंग वगैरे काढायचे असेल तर एवढे फॉर्मॅट आहेत त्याचे. क्रँक स्लॅब डिटेलिंग म्हणलं तर क्रँक स्लॅब डिटेलिंग येईल. याच्यामध्ये एक बार स्ट्रेट आहे एक, आणि एक बार जो आहे वरचा तो दोन्ही बाजूने क्रँक केलं. हां, आणि सेकंड पाहिलं तर तुम्हाला हा एक दोन्ही बार क्रँक केलेत. आणि सेपरेट बॉटम स्लॅब डिटेल, टॉप स्लॅब डिटेल पाहिजे असेल तर तसं सुद्धा तो जनरेट करून देईल तुम्हाला. तर हे फॉर्मॅट आहेत आपले. हो, यस, हो हो, चालेल ना. हां, ओके. हां, सेक्शन आत्ता तुम्हाला तो नॉर्मलच देणार, तो इथं मॅन्युअली नंतर एडिट करावं लागेल आपल्याला. नाही देऊ शकत, बरोबर. हा, इथला जो बीम आहे ना, आता आपला हा जो टच झाला आहे आपल्याला, बीममध्ये गेलो ना आपण, LS मध्ये, इथं बघा सेकंडरी बीम आहे, याला क्लिक केलं, हा बीम सिलेक्ट केला आणि हा पॉईंट ठेवला. सॉरी, रिलोड करून घेते. आता 3D केलं ना आपण आता मॉडेल. एक सेकंद, बीम LS सेकंडरी बीम, हा बीम सिलेक्ट केला, हा पॉईंट क्लिक केला आणि इथं ठेवला. तर आता तुमचा हा खाली चिटकून ठेवायचा, तुम्हाला खाली आणून घ्या. मग
हम्म, 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 हम्म. हो हो. हां, इथून ना. हो हो. डिटेलिंगमध्ये गेलो होतो बघा, स्लॅब सेक्शन. हा बीम सिलेक्ट केला, हा स्लॅब, बीम स्लॅब आणि बीम स्लॅब, हे एवढं सिलेक्ट केलं, एंटर, आणि बाहेर पिक केलं. याच्यात जर संक म्हणलं आपण स्लॅबला, तर तो हा पोल नाही. याच्यात पण आहे ना ऑप्शन एक्सेलमध्ये. ज्यावेळेस तुम्ही बरं याच्यात डमी शेड्यूल निघणार आहे ना, त्यावेळेस तिथं ऑप्शन पण आहे संक. तुम्ही जितकं मारणार तसं. सपोज 150चा आपला संक आहे. परत तीच कमांड दिली आपण, डिटेलिंगमध्ये गेलो. आला. हो. हम्म. हम्म. याला तुम्ही जे नाव देणार तेच तिथं येऊन जाणार ना. याच्यामध्ये तो फक्त संघ विचारतो ना तुम्हाला. तो फक्त तिथलीच हाईट उचलतो. याच्यात तुम्ही जेवढी दिलेली तेवढी. रिमार्क म्हणून नाही दिला तुम्हाला. मग हे एकदा जनरेट झालं ना, मग इथं तुम्ही देऊ शकता ना कॉपी करून काय लिहायचं त्याला. हां 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 हां. हम्म. 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 नाही नाही, काही संबंध नाही. आता नॉर्मल टेक्स्ट आहे ना, त्याचा काही संबंध नाही. स्लॅब थिकनेस जरी डिस्प्ले करायचे असेल त्याच्यात ऑलरेडी ते पण दिलेलं आपण नाही का, डिस्प्ले थिकनेस म्हणून. हे बघा, डिस्प्ले थिकनेस. याला क्लिक केलं, टेक्स्ट हाईट दिली. सगळे प्लॅन जर सगळं अख्खा सिलेक्ट केला तर त्याचा थिकनेस वगैरे तुम्हाला लिहून देईल. यस. क्वांटिटी वगैरे लागणार आहे की बीमची क्वांटिटी वगैरे काढायची असेल तर बीमची क्वांटिटी पण याच्यामध्ये निघते. हा प्रोग्राम लोड करायचा. याला लोड केलं, बीममध्ये गेलो, LS सेक्शन. हा छोटा टेबल दिला आहे. याच्यामध्ये आपण डेव्हलपमेंट लेंथ किती, बीमचं क्लिअर स्पॅन कसा पकडायचा वगैरे सगळं एडिटेबल आहे. याला क्लिक केलं आणि बाहेर पिक केलं. आणि मग क्वांटिटीमध्ये गेलो. बार बेंडिंग शेड्यूल जर म्हणलं आपण BBS, तर याचं बार बेंडिंग शेड्यूल वगैरे येऊन जाईल. कटिंग लेंथ वगैरे इथं तुम्हाला भेटून जाईल. आणि याची क्वांटिटी BOQ, याला क्लिक केलं आपण, एंटर केलं, तर एक्सेलमध्ये तुम्हाला सगळा डाटा त्याला भेटून जाणार. तर अशा प्रकारे आहे. आर्किटेक्चरल सेंटर लाईन, इथं स्टार्ट सेंटर लाईन म्हणून आहे. स्टार्ट सेंटर लाईन, स्टार्ट नंबर देणार, ID देणार, टेक्स्ट हाईट देणार, आणि हे कॉलम सिलेक्ट करणार. 1 जशी कॉलमची सिक्वेन्स येत आपले तसं आपण सिक्वेन्समध्ये सिलेक्ट करणार. म्हणजे कॉलम तुमचा रोटेट जरी असेल नाही का, थोडासा तिरकी बिल्डिंग जरी असेल किंवा सर्क्युलर कॉलम असतील तरी काही प्रॉब्लेम नाही त्याला. एंटर. फक्त बिल्डिंगचा स्टार्ट फेज द्यायचा आणि बिल्डिंगचा एंड फेज द्यायचा. आणि याची ओव्हरलॅपिंग काढायला सुद्धा कमांड आहे. सेंटर लाईन रिमूव्ह ओव्हरलॅप, रिमूव्ह ओव्हरलॅप. दोघांमध्ये गॅप किती पाहिजे आणि असं क्रॉस सिलेक्ट करायचं फक्त आपल्याला. आलं. याचे डिस्प्ले ID जर म्हणलं तर XY कोऑर्डिनेट सुद्धा आपल्याला भेटून जाणार. सेंटर लाईनमध्येच डिस्प्ले ID, हा प्लॅन सिलेक्ट केला आणि प्रिसिजन दिलं किती डिजिटमध्ये पाहिजे आपल्याला, आणि बाहेर पिक केलं.
आणि आता हा जो प्लॅन आहे आपला एक्झिस्टिंग, जो आर्कॅड थ्रूच बनवला आहे आपण, कॉलम प्लेसिंग नाही का आत्ता मग असं पाहिलं आहे, त्याच्यात जर बनवलं असेल आपण तर याच्यामध्ये आर्किटेक्चरल सेंटर लाईन, आता आपण तिथं काय केलं, एक एक कॉलम सिलेक्ट केले होते. स्टार्ट सेंटर लाईन, आय डी दिला, स्टार्ट नंबर, टेक्स्ट टाईट आणि फक्त एकदा एंटर करायचं आणि मग तो कॉलम सिलेक्ट करून घेईल आणि फक्त एंटर करायचं, तो स्वतःच कॉलम टाकून घेईल आणि फक्त स्टार्ट फेस आणि एंड फेस द्यायचं आहे. म्हणजे छोटी सेंटर लाईन असो किंवा मोठी. आपले आर्कॅड थ्रू पाहिजे बरोबर. आणि नॉर्मल पॉलीलाईन मधले असेल तरी त्याची सुद्धा काढून देणार त्यानं, तो फक्त सिलेक्ट करावं लागतील बरोबर. आणि ओव्हरलॅपिंग जशी आपण आत्ता कमांड वापरली होती, हे रिमूव्ह ओव्हरलॅप, दोघांमध्ये गॅप किती तो द्यायचा ना, असं क्रॉस सिलेक्ट केलं त्याचं तो ओव्हरलॅप काढून देईल तुम्हाला. ज्या बाजूला सिलेक्ट करणार, इकडे क्लिक केलं तर इकडे जाईल, इकडे क्लिक केलं तर इकडे जाईल, असं म्हणजे दोघांमधलं अंतर हे प्रॉपर राहील. आणि स्ट्रेच वगैरे करायचं असेल तर ते सुद्धा करू शकतो. आणि विथ त्यांनी कलरमध्ये पण दिलं आहे आपल्याला पाहिलं ड्रॉइंग, म्हणजे क्रॉस चेक करायला पण सोपं होऊन जातं. सपोज या लाईनला आपण पाहतो रेड नंबर कुठं जाऊन थांबलाय बघा, ब्ल्यू नंबर, कारण सगळे एकाच कलरमध्ये असेल तर आपल्याला ते शोधायला पण खूप त्रास होईल जर मोठी बिल्डिंग असेल तर.